लग्नानंतर क्वचितच मी साड्या नेसल्या असतील, पण आत्ता अलीकडे मला साड्यांचा खूप जास्त वेड लागला आहे. कोजागिरी पौर्णिमा होती त्यामुळे इथे छान दूध बनवलं, मसाला दूध. आणि मग राजनंदिनीला ना दूध असं आवडत नाही, वरचं तिने पिलंच नाही आहे कधी, आणि दूध तिच्याजवळ नेलं तरी ती दूर पडते. पण त्या दिवशी 1-2 घोट तरी तिने पिले. नेक्स्ट डेला मॉर्निंगला मी माझं डिटॉक्स वॉटर बनवत होते. वेट लॉसची पहिली स्टेप तर स्टार्ट झाली, म्हणजे फुल स्टोरी मी शेअर करणार आहे वेट लॉसची. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडे व्हिडिओज येऊन जातील. डिटॉक्स वॉटर बनवलं आणि कोमट होण्यासाठी ठेवलं. त्यानंतर राजनंदिनीसाठी ब्रेकफास्ट बनवायला घेतला. आज मी शेवयांचा उपमा बनवणार होते. तसं जास्त वेळा नाही बनवलं जात, पण आज दुसरा काही ऑप्शन नव्हता माझ्याकडे, त्यामुळे म्हटलं आपण उपमा बनवूयात. शक्यतो राजनंदिनीला सकाळचं गोड देणं मी टाळतेच, आणि असंच काहीतरी पदार्थ थोडेसे तिखट वगैरे असतील, तिखट म्हणजे जास्त नाही, मुलांना पचतील असे, तर ते बनवायचा प्रयत्न करते. माझं डिटॉक्स वॉटर एन्जॉय करत करत राजनंदिनीला सुद्धा भरवलं. आणि मग इव्हनिंगला नरेंद्र आले होते आम्हाला नेण्यासाठी, कारण बाहेर जायचं होतं थोडं कामानिमित्त. आणि माझे बुरबुरले केस मी परत बसवण्यासाठी हे एक जेल वापरत होते. याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा. पटापट सगळी कामावरली आणि त्यानंतर घरी येऊन मस्त जेवण केलं.